पण आता स्थिती अशी आहे की आता पैशाचा प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही आता 90% लँड पोझिशनमध्ये आल्याशिवाय आम्ही वर्क अपॉइंटमेंट देत नाही. आणि आता पुण्याला एक प्रयोग केला आम्ही पहिल्यांदा, की मुंबईत नागपुरात केला होता की एका पिलरवर खाली रस्ता, वरती फ्लायओव्हर, त्या पिलरवर मेट्रो, म्हणजे एकाच ठिकाणी 3 मजले 2 मजले. आता आम्ही पुण्यात 50,000 कोटी रुपयाचे 5 प्रोजेक्ट मंजूर केले आहे. टेंडर झालं, वर्क ऑर्डर पण आता झाले आहेत. आणि आता आम्ही देवेंद्रजींना विनंती केली की आपल्याला भूमिपूजन करायचं आहे. आणि हे सगळे पुणे सोलापूर, पुणे नाशिक, पुणे दुसरा कोल्हापूर, हा जो वेस्टर्न पास आहे तो, आणि या सगळ्याचे पुण्यातले रस्ते आणि चाकण शिक्रापूर. याच्यामुळे काय होईल की खाली रोड, एकाच पिलरवर खाली रोड, वरती ब्रिज, आणि त्याच्यावरती ब्रिज आणि मेट्रो इथपर्यंत देखील डिझाईन केलेला आहे. त्यामुळे पुण्यातला 1.5 लाख PCOs आहे. इथे पहिल्यांदा प्रयोग केला. प्रयोग असा केला की लँड ॲक्विजिशन करता 3-4 हजार कोटी लागले. तर आम्ही तेही पैसे जो कॉन्ट्रॅक्टर आहे, इन्व्हेस्टर, त्यांनी आम्हाला दिले आणि त्याच्या पैशातून लँड ॲक्विजिशन कॉस्ट दिली आणि आम्ही केले. आणि आता पुण्यापासून औरंगाबाद 2 तासात करायचं माझं स्वप्न आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही नवीन रोड बांधायला घेतला. आणि तो करताना तो थोडा दुष्काळी भागातून घेतला, म्हणजे लँडची किंमत कमी आहे. आणि एकीकडे एक्झिस्टिंग रोडवर 4 टोल नाके मॉनिटाईज करायचे, त्यातून लँड ॲक्विजिशन करायचं, आणि हा मग 15,000 कोटीचा रोड BOTवर बांधायचा. आणि 2 तासात पुण्याहून औरंगाबाद आणि 2.5 तासात औरंगाबादवरून नागपूर, म्हणजे 4.5 तासात जाता येईल. तर अशा अनेक गोष्टी आहेत की आज याच्यामध्ये व्हायबिलिटी आहे. आणि त्यामुळे फक्त हे सगळे प्रश्न लवकर सोडून, कारण आणि मला आज आनंद होतोय सांगताना की मी मुंबई पुणे हायवे बांधताना चूक केली होती. आमचे एक सेक्रेटरी होते, निरंजन, प्रामाणिक होते, पण अतिशय कॉन्झर्वेटिव्ह होते. पहिले तर मला म्हणाले 4 लेनचाच रोड करा. त्यांनी करताना मग मनोहर जोशींनी आम्हाला त्यावेळी साऊथ ईस्ट एशिया, इंडोनेशिया, मलेशियात अफजलपूरकर साहेब आणि साहेब बघून या. तेव्हा मी आल्यावर त्यांना कळलं ते थोडी जागा आम्ही जास्त 16 लेनचा केला. आता मी जो रोड बांधतोय तो कमीत कमी 40 लेनचा बांधतो, नवीन मुंबई पुणे हायवे. तो अटल ब्रिजवरून उतरलं, गेलो आपण JNPTकडे, तर 4 किलोमीटरवर हा नवीन मुंबई पुणे रस्ता आहे. आणि हा साधारण 1.25 तासात पुण्याला, आणि तो पलीकडे मुंबई ते बंगलोर 5 तासात करण्याचं स्वप्न आहे. आणि ते त्यातलं पहिलं पॅकेजचं टेंडर पागोडे काहीतरी आहे, पगोडे. तर ते पहिलं पॅकेज आता लवकरच अवॉर्ड होईल आणि या 3-1 वर्षात हा रस्ता पूर्ण होईल. तर अनेक प्रोजेक्ट